नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 26 पाहणार आहोत। सेशन नंबर 26 ला क्लिक करा, ऑफिस स्किल वरती क्लिक करा, नॉलेज चेक ला क्लिक करा। ज्या नॉलेज चेक ला मार्क आहेत ते नॉलेज चेक सोडवायचे, बाकीच नाही सोडवलं चालेल। स्टार्ट करा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, ही इमेज पहा, गाइडलाइन्स करता प्रत्यक्ष वर्कशीट व्यतिरिक्त आणखी एक वर्कशीट उपलब्ध आहे, ती कसली भूमिका बजावते? पर्याय क्रमांक 2, डॉक्युमेंटचे पेज लेआउट टॅब मधून थीम अप्लाय केल्यावर काय होते? पर्याय क्रमांक 4, सर्व ऑब्जेक्ट फॉर्मॅट होतात। MS एक्सेल मध्ये सिलेक्ट केलेल्या टेबल स्टाईल अप्लाय करण्याचा उपयोग काय असतो? संपूर्ण टेबल फॉर्मॅट होतो। पर्याय क्रमांक 1, टेम्पलेट डाउनलोड केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये चेंजेस सेव्ह होण्याकरता सर्वात महत्त्वाची स्टेप कोणती? सेव्ह द डॉक्युमेंट। पर्याय क्रमांक 3, येस करा, एंड एग्जाम करा, कन्फर्म, ओके। पुढचं नॉलेज चेक, स्टार्ट करा, स्टार्ट एग्जाम। नेक्स्ट, सुडोको पझल सॉल्व्हर वापर करताना युजरची भूमिका काय असते? पर्याय क्रमांक 1, सुडोको पझल सॉल्व्हर कशा प्रकारे काम करते? पर्याय क्रमांक 2, चित्रे पहा आणि त्यातील कोणत्या चित्रात सुडोको पझल सॉल्व्हर दाखवला आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। सुडोको पझल सॉल्व्हर म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2, सुडोको पझल सोडवणारे साधन। येस करा, एंड एग्जाम टाइप करा, कन्फर्म, ओके। सिम्युलेशन प्रश्न स्टार्ट करा। नेक्स्ट, सेव्ह ॲज वापरायचं आहे। फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, नाव लिहिण्यासाठी क्लिक, सेव्ह। आपल्या वर्कबुकमध्ये आपल्याला फॉन्ट, रंग आणि प्रभावी सामायिक ठेवण्याची एक जागा म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेड मध्ये बदला। पेज लेआउट, थीम, ह्याच्यामध्ये आपल्याला बँडेड थीम शोधायचे, बँडेड। येस करा, एंड एग्जाम, कन्फर्म, ओके। पुढे सेल पाथ लर्निंग, स्टार्ट करा। प्रोसीड, नेक्स्ट। हिरा बंद पडलेला आहे। स्टार्ट करा सेल पाथ। इंग्लिश मध्ये हा प्रश्न आलेला आहे। पर्याय क्रमांक 2, एनेबल एडिटिंग। नेक्स्ट, दुसरा प्रश्न, फाईल सेव्ह साठीचा पर्याय विचारलेला आहे। फाईल मेनू, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, टेबल स्टाईल विचारलेले आहेत, कुठल्या ह्यातून घेऊ शकतो? डिझाईन टॅब, पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, थीम विचारलेली आहे, क्वेश्चन, पर्याय क्रमांक 1, सबमिट। आणि पुढचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 4, सबमिट। येस करा, गो टू होम करा, लँग्वेज इथून मराठी करा। पुढे डू इट युअर सेल्फ क्लिक करा, स्टार्ट करा। नेक्स्ट, पहिला प्रश्न आहे, ग्रेड बुक शीट मध्ये संपूर्ण टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब स्टाईल ग्रुप फॉर्मॅट ॲज अ टेबलचा वापर करून व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 अप्लाय करा। शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। हा टेबल आहे, याला सिलेक्शन करा। त्यानंतर होम टॅब मध्ये सांगितलेले आपल्याला स्टाईल ग्रुप मध्ये
फॉर्मॅट ॲज अ टेबलमध्ये जायचं आहे आपल्याला आणि व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 ह्यात बघा व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 कुठे हा आहे फर्स्टवाला. क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे ग्रेडबुक शीटमध्ये G2 सेल सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्ड इफेक्ट अप्लाय करा. G2 ला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. G2 वरती क्लिक करा आणि इथं बोल्ड वरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. ग्रेडबुक शीटमध्ये B2 सेल सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर ऑप्शन वापरून स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर द्या. G2 सिलेक्शन करा. इथे कलरवरती या आणि स्टँडर्ड मधला रेड कलर अप्लाय करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. बघा G2 सिलेक्ट करा, फॉन्ट कलरवरती या आणि इथून रेड कलर घ्या. आणि सबमिट करा. रिट्राय पडलाय, कॅन्सल करा किंवा सबमिट झालं तर आहेच सोडवा. ग्रेडबुक शीट बरोबर आहे. G2 हा सेल पण बरोबर आहे. शब्द सिलेक्शन करून आपण इथून रेड घेऊन बघू किंवा इथून घेऊन बघू रेड. सहज कुठले तरी मेनू ओपन करून पहा. इथून रेड, किंवा इथून. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. सॉरी, B2 सेल सांगितला होता, त्याला रेड कलर घ्यायचा होता. इथून मी G2 केला. सबमिट करा. ओके करा. प्रिंट एरिया सेट, प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा. पेज लेआउट, प्रिंट एरिया आणि सेट प्रिंट एरिया. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न आहे सेव्ह ॲज करायचे स्टुडंट्स ग्रेडबुक नावाने. फाईलवरती क्लिक करा. सेव्ह ॲज डेस्कटॉप. इथे नाव टाईप करा तुम्हाला ज्या नावाने सेव्ह करायचं आहे आणि सेव्हला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. ड्युटीवर सेल्फ इथे संपलेत आपल्या. कन्फर्म. ओके. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट. नेक्स्ट. डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते. बरोबर. सतत काम केल्यामुळे डोळ्यांची निगा. आपल्याला शिकवलेले एर्गोनॉमिक्समध्ये डेटा एका डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये साठवण्यासाठी IRDA याचं आहे पॉवर सप्लाय युनिट. सर्व घटकांना लाईट पुरवण्याचं काम. SIM करा. एंड एक्झाम करा. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 26 संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 27 पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.